लाईफ विदाउट अ स्पोर्ट्स इज इनकम्प्लीट. हे माझं स्वतःचंच ब्रीदवाक्य आहे. कारण का तुम्ही काही ना काहीतरी लहानपणापासून खेळतच असता, पण हेच जर का तुम्हाला छान एखाद्या कोर्समध्ये मिळालं तर, आणि ते सुद्धा ग्लोबली रेकग्नाइज कोर्सेस असतील तर, विल यू बी इंटरेस्टेड डुईंग दॅट करिअर? सो आज मी ह्याच करिअरबद्दल बोलणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल की स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्या करिअरमधले ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याच्यामध्ये असलेले ग्लोबल लेवलवरचं एक्सपोजर हे काय काय आहे. नमस्कार, माझं नाव मयूर. सिद्धुरामध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आम्ही स्टडी अब्रॉड रिलेटेड प्रोसेस, स्कॉलरशिप्स, ग्लोबल करिअर आणि याच्याशी रिलेटेड टिप्स आणि अपडेट्स देत असतो. सो तुम्ही जर का हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये शेअर करा की ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची असं वाटू शकेल, त्यांना त्यांचं ग्लोबल करिअर करण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. सो चला वळूया, आज आपण बोलूया स्पोर्ट्स मॅनेजमेंट या एका करिअरबद्दल. आता स्पोर्ट्स मॅनेजमेंट नावाप्रमाणे स्पोर्ट्स आणि त्याची मॅनेजमेंट अशी साधी फोड आहे की जिथं तुम्ही स्पोर्ट्स रिलेटेड कुठलीही ॲक्टिव्हिटी जर का करत असाल आणि ती मॅनेज कशी करायची ह्याच्याशी रिलेटेड मिळणारं शिक्षण. आता हे खूप स्पेसिफिक झालं, कारण का जेव्हा आपण नुसतं मॅनेजमेंट म्हणतो किंवा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणतो त्यावेळेला थोडंसं आपण मॅनेजमेंट साईडला जास्त जातो. पण स्पोर्ट्स मॅनेजमेंट ही मागच्या 5-7 वर्षामध्ये आलेली चांगली एक काय म्हणता येईल करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. तसं बघायला गेलं तर हे जवळजवळ एक 15-18 वर्षापासून चालू असलेलं करिअर किंवा कोर्सेस हे आहेत. पण आत्ता मागच्या 5-7 वर्षामध्ये याला आम्हाला दिसतंय की मुलं खूप जात आहेत. मुलं काय मुली काय याला खूप जातात. याची कारणं काय आहेत? एक तर ग्लोबल लेवलवरती स्पोर्ट्स हा विषय खूप व्हायला लागलेला आहे. जसं इंडियामध्ये इंडियन प्रीमियर लीग आहे, तसंच ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश आहे किंवा त्यांच्या EPLs आहेत. सो वेगवेगळ्या ज्या लीग्स होत आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये, म्हणजे फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, टेनिस, बॅडमिंटन, एव्हरीवेअर ह्या ज्या होत आहेत त्याच्यामुळे तिथं लागणारी मॅनपॉवर, तिथं लागणारी स्किल्ड मॅनपॉवर आणि ज्यांना हा स्पोर्ट्स हा आवडीचा विषय असेल अशी जी लोकं त्यांना लागत आहेत याची जी कमतरता भासते, त्याच्यामुळं स्पेशलाइज मुलांची रिक्वायरमेंट, स्पेशलाइज मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे. बरेचदा असं झालेलं आहे किंवा तुम्ही बघतासुद्धा किंवा स्पोर्ट्स खेळलेली जी लोकं आहेत तीच पुढे कोच म्हणून येतात, तीच मेंटॉर म्हणून येतात, पण नॉट नेसेसरी दे आर गुड मॅनेजर्स इन टर्म्स ऑफ इव्हेंट मॅनेजर्स. सो तो इव्हेंट ज्या वेळेला मॅनेज करायचा असतो किंवा एक पूर्णच्या पूर्ण टुर्नामेंट मॅनेजमेंट करायची असते तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतात. सो ते करत असताना स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये काय काय तुम्ही करू शकता? एक म्हणजे असा एखादा पूर्ण इव्हेंट ऑर्गनाईज तुम्ही करू शकता. त्याच्यामधला सेलिब्रिटी मॅनेजमेंट किंवा प्लेयर मॅनेजमेंट किंवा टीम मॅनेजमेंट असे तुम्ही रोल्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये मीडिया मॅनेजमेंट हाही एक विषय येतो की जो तुम्ही हँडल करू शकता. त्यानंतर ज्या वेळेला प्लेयर बरोबर इंडिव्हिज्युअल प्लेअरबरोबर काम करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर प्लेअरबरोबर तुम्हाला काय काय गोष्टी करता येतील, हाऊ यू कॅन क्रिएट दॅट पर्सन ॲज अ ब्रँड, ऑर त्या पर्सनला इव्हन परफॉर्मन्ससाठीचा सुद्धा गायडन्स तुम्ही देऊ शकता. आता AI किंवा डेटा हा एवढा यायला लागलेला आहे की जो या पर्टिक्युलर करिअरसाठी कॉम्प्लिमेंट कसा होतो की जो काही डेटा तयार होतो आहे अगदी ग्रासरूट लेवलपासून की तो प्लेयर सिलेक्शनसाठी टीमला उपयोगी पडतो आहे किंवा कुठल्या प्लेअरनी कसं काम करायला पाहिजे, कुठल्या प्लेअरशी खेळताना कसं खेळायला पाहिजे याचा डेटा एवढा समोर यायला लागला आहे की यू कॅन बिकम अ डेटा ॲनालिटिस्ट इन स्पोर्ट्स ऑल्सो. प्लस देर आर नंबर ऑफ ॲप्स की जिथं स्पोर्ट्स रिलेटेड अपडेट्स येत असतात. सो ESPN असेल, स्टार्स असेल किंवा क्रिकबज असे वेगवेगळे ॲप्स आहे की जिथे सुद्धा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा वर्क ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, कारण इट इज ऑल रिलेटेड टू द स्पोर्ट्स आणि त्याचे सगळे कंटिन्युअस अपडेट्स चालू असतात. इट्स अ रिअली डायनॅमिक फील्ड, कारण का खूप गोष्टी पटापट घडत असतात. इमोशनली सुद्धा खूप हाय रश असतात, कारण का तशा टुर्नामेंट्स, तसे प्लेयर्स या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येत असतात. पण दॅट ॲक्च्युली द एक्साइटमेंट पार्ट ऑफ इट. ओके, सो दिस इज वॉट द स्पोर्ट्स मॅनेजमेंट करिअर. आता मी स्पोर्ट्स मॅनेजमेंट केलं आणि मला जर का याच्या लर्निंगचा म्हणजे या सब्जेक्ट लर्निंगचा उपयोग हा मला कुठे कुठे करता येऊ शकेल. एक तर यू कॅन अरेंज एनी डॅम इव्हेंट, कारण का तुम्हाला मग तिथनं स्पोर्ट्स काढायचे आणि त्याच्या जागी मे बी कॉर्पोरेट कॉन्फरन्स ॲड करायचे. सो यू कॅन हॅव द सिमिलर थिंग. प्लस यू कॅन डू द कॉम्बिनेशन ऑफ बोथ. Can you have a corporate conference with some element of the sports?
सो दॅट कॅन बिकम युअर युनिक प्रपोजिशन. यू डोंट नो. सो तुम्हाला त्या गोष्टीचं सुद्धा एक्सपोजर मिळायला सुरुवात होतं. ग्लोबल लेवलवरती जे तुमचं नेटवर्क तयार होतं त्या नेटवर्कचा तुम्हाला फायदा होतो. म्हणजे आता बरेचदा असं आपण बघितलं आहे की भारतामधनं काही टीम्सच्या बाहेर खेळायला जातात, एक्सपोजर घेतात आणि मग त्यातनं ते कॉम्पिटिटिव्ह लेवलला खेळायला प्रयत्न करत असतात. सेम बाहेरच्या कंट्रीजची मुलंसुद्धा इथं येत असतात, तेही वेगवेगळे स्पोर्ट्स ट्राय करत असतात. त्यांनाही इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये खेळणं हे बघायचं असतं आणि मग ते पुढे जात असतात. बरेचसे गेम की जे ऑलरेडी ग्लोबल लेवलवरती आहेत हे आता इंडियामध्ये यायला सुरुवात झाली आहेत, किंवा असे काही गेम्स आहेत की जे इंडियामध्ये नाही येऊ शकत. फॉर एक्झाम्पल आईस हॉकी हे नाही येऊ शकत, पण ते बाहेरच्या देशामध्ये चांगले आहेत. रग्बी कुड बी द अनदर गेम. असे बरेच गेम्स आहेत किंवा आता स्पोर्ट्स आहेत की जिथे एक्सपोजर मिळू शकतं. ऑलिम्पिक इज अनदर थिंग की जिथे चांगल्या लेवलवरती तुम्हाला कामं मिळू शकतात किंवा यू कॅन गेट इन टू दॅट. सो ऑपॉर्च्युनिटी इज ट्रिमेंडस. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आपण असं म्हणतो की बाबा मला स्पोर्ट्स मॅनेजमेंट करून मला बाकीचे कुठल्या यांच्याबरोबर कोलॅबरेटिव्ह काम करता येईल, तर मीडिया इज वन ऑफ देम. देन कॉर्पोरेट कंपनीज अनदर देम की जे मी आधी बोललो. त्याच्यानंतर लिगल फर्म्स हा एक अनदर इंटरेस्टिंग भाग आहे की त्यांच्याबरोबर तुम्ही काम करू शकता, कारण का ह्या सगळ्या प्लेयर्सचे लिगल ॲग्रीमेंट्स होत असतात. मग ते ब्रँड्सबरोबर असतील किंवा त्यांच्या टीम्सबरोबर असतील. सो यू कॅन ऑल्सो वर्क विथ देम ऑल्सो. सो हे एवढे सगळे वेगवेगळे काय म्हणता येईल या करिअरचे कंगोरे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपोजर मिळू शकतं आणि तुमची पर्सनॅलिटी ऑन अ ग्लोबल लेवलवरती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयार करू शकता, नेटवर्क चांगल्या पद्धतीने करू शकता आणि यू कॅन हॅव अ ग्लोबल करिअर ऑर यू कॅन बिकम अ ग्लोबल सिटिझन थ्रू दिस. सो दिस इज वॉट अबाउट द स्पोर्ट्स मॅनेजमेंट. ऑब्वियसली याची एक दुसरी बाजू पण आहे की विच इज वर्किंग विथ द प्लेयर, विच इज अ न्यूट्रिशन सायन्स आणि त्याचबरोबर प्लेयर मॅनेजमेंट, सायकोलॉजी हे सगळे विषय पण त्याच्यामध्ये आहेत. पण मॅनेजमेंट रिलेटेड म्हणल्यानंतर मे बी सायकोलॉजीला यू कॅन, बट न्यूट्रिशन साईडला यायला देन यू नीड दॅट काइंड ऑफ लर्निंग इन इंडिया ऑल्सो. आणि मग बाहेर जाताना सुद्धा तसे कोर्सेस तुम्हाला घेता येतात. मग त्याला सायन्स बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. पण वेन आय टॉक अबाउट अ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, एनी पर्सन फ्रॉम एनी बॅकग्राऊंड कॅन गो फॉर दिस पर्टिक्युलर कोर्सेस अँड हॅव अ ग्लोबल करिअर. ओव्हरसीजला ज्या वेळेला तुम्ही ह्या करिअरला जात असता त्यावेळेला पार्ट टाईम जॉबमध्ये मे बी थोडे तुम्हाला कमी पैसे मिळतात किंवा एक्सपोजर चांगलं तुम्ही घेतलं तर पुढे जाऊन जे तुम्हाला ॲव्हरेज सॅलरीचे जॉब मिळतात, दिस कुड बी अराउंड 12-15 लॅक्सच्या दरम्यान साधारण ॲव्हरेज जॉब्स सुरुवात होते. ऑब्वियसली नंतर तुमचे स्किल्स, नेटवर्क ह्याच्यावरनं इट कॅन गो रिअली हाय. आणि ओव्हरसीजचं जर का ओव्हरऑल गणित जर का बघितलं तर 4 ते 5 वर्षामध्ये जे काय म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्ससाठी ही सगळीच्या सगळी तुमची रिपे होऊ शकते. सो दिस इज अबाउट द स्पोर्ट्स मॅनेजमेंट कोर्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. तुम्हाला जर का याच्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल, पर्सनलाइज लेवलवर माहिती हवी असेल तर डू गेट कनेक्टेड विथ अस. वी कॅन हेल्प यू इन दॅट. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अशाच टॉपिकवर अजून काही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील, कुठल्या स्पेसिफिक करिअरबद्दल तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. विल बी हॅपी टू डू दोज व्हिडिओज. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या क्लोज सर्कलमध्ये शेअर करा की ज्यांना ही इन्फॉर्मेशन किंवा हे करिअर महत्त्वाचं वाटू शकेल आणि त्यांना त्यांचं ग्लोबल करिअर करण्यासाठी मदत होऊ शकेल. थँक्यू.